अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे प्राजक्ताच युनिवर्समध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत एक साधी सोपी टेक्निक शेअर करणार आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा स्टडी करत होते ना, तेव्हा माझी सुरुवात याच टेक्निकपासून झाली होती आणि ही टेक्निक ना मला तेव्हापासून माहिती आहे आणि ही टेक्निक खूप प्रभावी आहे। कारण आपण म्हणतो ना की आपण जी गोष्ट पहिल्यांदा शिकतो ना, तर त्या गोष्टीकडे आपण जास्त मन लावून ती शिकतो आणि जसं बाकीचं आपल्याला येत जातं तसं आपण त्या गोष्टीकडे एवढं लक्ष देत नाही। तसंच काहीसं माझं झालं। पण ही 369 जी टेक्निक मी सगळ्यात पहिली शिकली आणि सगळ्यात पहिली इच्छा जेव्हा पूर्ण केली ना, ते अजूनही माझ्या लक्षात आहे। कारण की 369 ही टेक्निक खूप सोपी आहे। आम्ही जेवढे पण स्टुडंट होतो ना, त्या सगळ्यांना आवडलेली टेक्निक होती ही 369 आणि या टेक्निकने सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या। त्याचबरोबर आपलं जे जुनं चॅनल आहे प्राजक्ता युनिवर्स, आता हे नवीन आहे प्राजक्ता युनिवर्स, पण ते जुनं चॅनल होतं त्यावर सुद्धा 369 टेक्निकचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि त्यावर इतका भन्नाट प्रतिसाद होता। प्रतिसाद म्हणजे त्या टेक्निक त्या व्हिडिओला व्ह्यूज 200K प्लस होते व्ह्यू, पण जेवढे व्ह्यूज होते ना त्यातले कमीत कमी 70% लोकांना अनुभव देखील आला होता। इतकी प्रभावी ही 369 टेक्निक आहे। कशी करायची, काय करायची इन डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि हो, बरोबर दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो, तो बघायला देखील विसरत जाऊ नका बरं का। प्रत्येक व्हिडिओ बघा, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या माहितीचं किंवा तुमच्या फायद्याचं काहीतरी उपाय मी सांगितलेले असतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी एक गोष्ट सांगते बघा, ज्या अशा प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे, मी स्वतः वापरते, याचाही अनुभव मला आहे आणि आतापर्यंत आपल्याकडून हजारो लोकांनी ब्रेसलेट घेतलेले आहे आणि त्या प्रत्येकाला याचा अनुभव आलेला आहे। जर तुम्हालाही तुमच्या समस्येवर, प्रेग्नन्सी असेल, पैसा असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, घर घ्यायचं आहे, फोन घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे, वेगवेगळ्या समस्या आहे तुमच्या आणि त्या समस्येवर तुम्हाला ब्रेसलेट हवं असेल तर इथं स्क्रीनवर बघा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसत असेल, जा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि तुमच्या समस्या सांगा आम्हाला, जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य ते ब्रेसलेट सजेस्ट करू शकू। आपल्याकडे एज्युकेशन ब्रेसलेट पण आहे, 10वी-12वीला ज्यांची मुलं आत्ताच गेलेली आहेत ते त्यांच्यासाठी आहे। नवरा बायकोचं नातं चांगलं होण्यासाठी ब्रेसलेट आहे आपल्याकडे, लव्ह मॅरेज होण्यासाठी ब्रेसलेट आहे, खूप वय झालं आहे, लग्न जमत नाही तर लग्न जमण्यासाठी ब्रेसलेट आहे, खूप जास्त व्यसन आहे, मग कोणत्याही प्रकारचं दारू, गुटखा, सिगारेट, तंबाखू, कोणताही ड्रग्स, कोणताही व्यसन असू द्या, त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी व्यसन मुक्तीचं पण ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यामुळे फक्त इथे नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपवर जाऊन मेसेज करा आणि तुम्हाला जी समस्या आहे ती समस्या सांगा, त्यानुसार तुम्हाला आम्ही योग्य ते ब्रेसलेट सजेस्ट करू। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता 369 ही टेक्निक करण्यासाठी ना आपल्याला एक वही आणि एक पेन लागणार आहे। ही टेक्निक आपल्याला फक्त आणि फक्त 3 दिवस करायची आहे। हो, या 3 दिवसामध्ये तुमची अशक्य कोटीची इच्छा असेल, मोठ्यातली मोठी इच्छा असेल, ती देखील पूर्ण होईल, कारण की खूप प्रभावी टेक्निक आहे। आता कसं करायचं ते व्यवस्थित ऐकून घ्या। वही आणि पेन घ्या। पेन हा आपल्याला ब्लॅक कलर म्हणजे काळा रंगाचा सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचा पेन घेऊ शकता। स्केच पेन घ्या, तुम्ही साधा बॉल पेन घ्या, एकदा तुम्ही लाल घ्या, निळा घ्या, हिरवा घ्या, कोणताही घ्या। पण बघा प्रत्येकाच्या घरामध्ये शक्यतो निळा पेन अवेलेबल असतो, काळा तर आपल्याला घ्यायचाच नाही। निळा पेन प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतो, तर निळा पेन घ्या आणि एक वही घ्या। वही तुमच्याकडे नवीन असेल तर अतिशय उत्तम, पण जुनी वही असेल तरीही चालेल, काही हरकत नाहीये। कारण की खूप जणांचं म्हणणं आहे की ताई आमच्याकडे जुनीच वही आहे, फक्त एका उपायासाठी आम्ही नवीन वही आणू शकत नाहीये। काही हरकत नाही, तुम्ही जुनी वही पण वापरू शकता। काय करायचं, कसं करायचं ते व्यवस्थित ऐका बरं का, आता अजिबात स्किप करू नका। काय करायचंय, वही पेन घेतला आपल्याला। आता आज हा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला तर आता हा टेक्निक किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। मग काय करायचं, आत्ता व्हिडिओ बघितला, व्हिडिओ बघून झाला की लगेच तुमची एक इच्छा तुम्हाला फायनल करायची आहे की एकाच इच्छेसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। खूप साऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय करायचा नाहीये, कोणती तरी एक इच्छा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। मग ती इच्छा तुम्हाला कोणती पूर्ण करायची आहे? तुम्हाला घर हवं आहे, तुम्हाला भरपूर पैसा हवा आहे, तुम्हाला कर्जातून मुक्तता हवी आहे, तुम्हाला मनासारखी नोकरी हवी आहे, तुमचा व्यवसाय चांगला चालावा तुम्हाला वाटतंय, तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हावी, तुमच्या घरच्यांनी तुमच्या लग्नाला होकार द्यावा असं वाटतंय, तुमच्या नवरा बायकोतलं नातं चांगलं व्हावं असं वाटतंय, तुमच्या मुलाचं लग्न व्हावं असं वाटतंय, कोणतीही इच्छा असू शकते, कारण की माणसाच्या भरपूर इच्छा असतात।
कोणतीही एक इच्छा तुम्हाला फायनल करून घ्यायची आहे की या 3 दिवसामध्ये ना मला याच गोष्टीकडे फोकस करायचा आहे. एक इच्छा फायनल केली, आता उपाय करायला सुरुवात सकाळीच करायची आहे. त्यामुळे आज व्हिडिओ बघितला तर आज हा उपाय करायचाच नाही, दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही हा उपाय करा, कारण की उपायाला सुरुवात सकाळी करायची आहे. वही पेन घेतलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करताना मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तरीही हरकत नाही, तुम्ही तरीही हा उपाय करू शकता बरं का. खूप सुंदर उपाय आहे. वही पेन घेतला, आता आपण आज आपली इच्छा फायनल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला 10च्या आत, सकाळी उठल्यापासून ते 10 वाजायच्या आत आपल्याला आपल्या वहीमध्ये 3 वेळेस आपली इच्छा लिहायची आहे. कसं ते सांगते. आता वही दाखवायला नाही आहे, पण वही जर आपण घेते ना त्याच्यावर बघा इंडेक्स असते, त्या इंडेक्समध्ये 369 असं आपल्याला लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर खाली आता आपल्याला आपली इच्छा लिहायची. इच्छा तुमची फायनल झालेली आहे असं मी समजते. आणि मी एक उदाहरण म्हणून माझी इच्छा सांगते. माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर मग मी कसं लिहिणार, 3 वेळेस आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. व्यवस्थित आहे का बरं का. 3 वेळेस लिहिताना आपल्याला काय वाक्य लिहायचं आहे, मी खूप खुश आहे येत्या 3 दिवसामध्ये, कारण उपाय 3 दिवसाचा आहे. मी खूप खुश आहे येत्या 3 दिवसामध्ये माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे. थँक्यू युनिवर्स. कळलं. परत खाली वाक्य लिहिणार, मी खूप खुश आहे येत्या 3 दिवसामध्ये माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे. थँक्यू युनिवर्स. परत खाली सेम वाक्य लिहिणार. म्हणजेच काय तर 3 वेळेस आपल्याला हे सेम वाक्य लिहायचं आहे. एकच इच्छा, वाक्य सेम लिहायचं. 3 वेळेस सकाळी लिहायचं. तुम्ही सकाळी 10च्या आधी कधीही लिहू शकता, तुम्हाला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा पटकन वही घ्यायचं. मेन म्हणजे शांत ठिकाणी बसून लिहा. खूप आजूबाजूला गोंगाट चालू आहे आणि तुम्ही फक्त लिहायचं काम करता, असं करू नका. मनाला तरी शांतता मिळाली पाहिजे, जेणेकरून आपलं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीवर विचार करणार आणि जेव्हा ती आपली इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे शांत ठिकाणी बसा. 3 वेळेस आपल्याला जी इच्छा आपली हवी आहे पूर्ण करायची ती आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर वही पेन बाजूला ठेवायचं, तिथे शांत बसायचं, डोळे बंद करायचे आणि जी इच्छा आपण आता लिहिली ना त्या इच्छेवर आपल्याला फोकस करायचा आहे, म्हणजे व्हिज्युअलाइज करायचं. आता मी काय इच्छा लिहिली आहे, मी इच्छा लिहिली की माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं. मग मी काय चित्र इमॅजिन करणार, मी काय व्हिज्युअलाइज करणार की माझं घर झालं आहे, त्यामध्ये किचन कसं आहे, देवघर कुठे हवं आहे, मला हॉल कसा डेकोरेट करायचा होता, हे सगळं मी इमॅजिन करणार. मी वास्तू शांती ठेवलेली आहे असं सगळं इमॅजिन करणार. जी माझी इच्छा आहे ना ती पूर्ण झाल्यावर ते कसे दिसेल आणि त्यानंतर मी काय करेल आणि मला किती आनंद होईल हे सगळं इन डिटेलमध्ये व्हिज्युअलाइज करणार. त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते करू शकता. पुन्हा दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या 4 तासामध्ये तुम्हाला पुन्हा वही पेन घ्यायचं आहे आणि पुन्हा जी इच्छा आपण सकाळी 3 वेळेस लिहिली सेम इच्छा आपल्याला दुपारी 6 वेळेस लिहायची आहे. सकाळी 3 वेळेस लिहिली, दुपारी 6 वेळेस सेम वाक्य लिहायचं. फक्त लिहायचं, आता लिहायचंय म्हणून लिहायचं नाही. प्रत्येक वाक्य लिहिताना ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला किती आनंद होईल तो आनंद इमॅजिन करून आणि त्यामध्ये आपले इमोशन्स ॲड करून आपल्याला ते वाक्य लिहायचं आहे. 6 वेळेस वाक्य लिहिलं, त्यानंतर पुन्हा वही पेन बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि जे सकाळी आपण व्हिज्युअलाइज केलं सेम तसं दुपारी व्हिज्युअलाइज करायचं आहे. आता हा उपाय जेव्हा मी जुन्या चॅनलवर टाकला होता ना तर खूप जणांचं म्हणणं होतं की ताई आम्ही तर जॉब करतो, दुपारी आम्ही ऑफिसमध्ये असतो, मग काय करावं. बघा 12 ते 4 या टायमिंगमध्ये आपल्याला हे करायचं आहे आणि या टायमिंगमध्ये कोणत्याही ऑफिसमध्ये लंच ब्रेक हा निश्चित होतो. मग लंच ब्रेकमध्ये 5 मिनिटं तुम्ही पटकन लंच करून तुम्ही 5 मिनिटं स्वतःसाठी नक्कीच काढू शकता. आपल्याला वाटतंय ना की आपली इच्छा युनिव्हर्सनी पूर्ण करावी, तर त्यासाठी आपल्याला पण थोडेफार एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ नक्की काढा. तुम्ही कुठेही असो द्या, तुम्ही स्कूलमध्ये असेल, तुम्ही तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजेच काय तर एक्सक्यूज म्हणजे कारण न देता स्वतःसाठी वेळ काढा. जेव्हा आपण आपल्यासाठी वेळ काढतो ना तेव्हाच ही युनिव्हर्स आपली इच्छा पूर्ण करणार आहे. स्वतःसाठी वेळ काढून नक्कीच तुम्ही दुपारी 6 वेळेस हे लिहू शकता. आता हे झालं 12 ते 4च्या दरम्यान दुपारी 6 वेळेस लिहिलं, व्हिज्युअलाइज केलं, त्यानंतर तुमचे कामं करायची. परत आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय, म्हणजे रात्री करायचा आहे. तो म्हणजे रात्री 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 4 तासाच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला जे वाक्य सकाळी 3 वेळेस लिहिलं, आपण दुपारी 6 वेळेस लिहिलं, तेच वाक्य रात्री आता आपल्याला 9 वेळेस लिहायचं आहे. हो, अगदी बरोबर. सकाळी 3 वेळेस लिहायचं, ते म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते 10च्या दरम्यान 3 वेळेस वाक्य लिहायचं. दुपारी 12 वाजल्यापासून ते 4 वाजेच्या दरम्यान आपल्याला 6 वेळेस वाक्य लिहायचं आणि रात्री 8 वाजल्यापासून ते रात्री 12च्या दरम्यान आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे, ते म्हणजे आपल्याला 9 वेळेस.
3, 6, 9. समजलं तुम्हाला या टेक्निकला 369 टेक्निक काय म्हणतात. त्यानंतर रात्री पण 9 वेळेस वाक्य मनापासून लिहायचं, रट्टा मारायचा नाही आणि त्यानंतर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आणि त्यानंतर तुम्ही झोपून जा. परत दुसऱ्या दिवशी सकाळी 3, 6, 9 करायचं, तिसऱ्या दिवशी पण 3, 6, 9 करायचं. हे झाले 3 दिवस. 3 दिवस करून झाल्यानंतर ती वही तुम्ही ठेवून द्या बाजूला. तिथले पानं फाडायची गरज नाही, जाळायची गरज नाही, वही बाजूला ठेवून द्या. आता तुम्ही म्हणताल ताई 3 दिवसामध्ये घर होईल का, 3 दिवसामध्ये कर्जमुक्ती होईल का, 3 दिवसामध्ये आपलं लग्न होईल का, 3 दिवसामध्ये प्रेग्नन्सी कन्सीव्ह होईल का. तर नाही होणार. पण या 3 दिवसामध्ये तुम्ही जी इच्छा मागितली आहे ना ती इच्छा गॅरंटेड पूर्ण होईल. असं काहीतरी तुम्हाला युनिवर्स दाखवून देईन. जसं की मला स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा आहे ना, की या 3 दिवसामध्ये ना असं काहीसं होईल जेणेकरून मला गॅरंटी मिळेल की आता माझं घर लवकरच बांधून होणार आहे. म्हणजेच काय, तर माझं मी लोनसाठी ट्राय करते तर माझं लोन होईल, माझा घराचा पाया बांधला जाईल, काहीतरी होईल. काय होईल हे मी निश्चित नाही सांगू शकत, पण काहीतरी होईल. हा उपाय जेव्हा मी केला होता ना, तेव्हा हा उपाय मी केला होता की माझं यूट्यूब चॅनल आहे ते चांगलं चालावं, त्याचं मला पेमेंट मिळावा. आता मला यूट्यूबचं पेमेंट चालू व्हावं त्यासाठी मी उपाय केला. मग 3 दिवसात यूट्यूबचा पेमेंट चालू झाला का, तर नाही. पण या 3 दिवसामध्ये जे यूट्यूबचा क्रायटेरिया आहे ना, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम, तो माझा कंप्लीट झाला होता. म्हणजेच काय, तर जी इच्छा मेन आहे ना ती पूर्ण होण्याची सुरुवात या 3 दिवसामध्ये गॅरंटेड होईल आणि पुढच्या 1 महिन्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल अशी गॅरंटी मी तुम्हाला देते. साधा सोपा पण तेवढाच प्रभावी हा उपाय आहे. त्यामुळे जो कोणी हा व्हिडिओ बघतोय ना, त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करावा अशी मी तुम्हाला विनंती करते. कारण खरंच तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती या एका उपायाने पूर्ण होणार आहे. चला तर मग तुम्हाला आजचा हा 369चा उपाय कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मी खूप खुश आहे, येत्या 3 दिवसामध्ये माझी इच्छा पूर्ण होणार आहे, थँक्यू युनिवर्स अशी कमेंट करायला विसरू नका. वेगवेगळ्या प्रकारचे समस्येवर वेगवेगळे क्रिस्टल ब्रेसलेट हवं असतील तर स्क्रीनवर नंबर आहे, जा आणि मेसेज करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.